आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र इतका शांतपणे परत आलाय म्हणजे ही काही मेली बिली नाही वाटत. शी काय चिंगट मुलगी आहे. काय काय झालं? अगं एवढं कुठलं आपलं नशीब रे होती. ते काही मेली नाहीये. जाऊ दे, नसेल मेली. हसही कुठे थांबणार आहे ती या घरात. लग्न करून जाणारच. सो आहे तिच्या कुली मग बघ. आहे नाटक सुरू कर. हो रेवती, ए रेवती, रेवती, अगं हे काय चाललंय सगळं? अगो मला तर काही कळेन असं झालंय ग. मला तर बाई सुमित आणि रोहितची इतकी काळजी वाटते ना ग. अगं रोहित रोहित रोहितची काळजी वाटते मला खूप. का काय झालंय आई? अगं आता काय व्हायचं राहिलंय? अगो त्या मूर्ख मेड बाई घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय आणि सुमित आणि रोहित रोहित भरडला जाणार ग. आणि सुमित तरी स्वतःच्या हक्काकरता भांडेल ग. पण रोहित बिचारा गरीब आहे ना ग. त्याचं कसं होणार? अगं लहान मुलगा पण आहे की यार. आणि सोहा सोहा त्याची बायको कसं ग होणार सगळ्यांचं ह्या. मला फार काळजी वाटते ग. रोहित बद्दल काय बोलतायत या दोघी जणी? काय बोलतेस आई तू? अगं काय चुकीचं बोलते मी? राजन आणि नंदिनी ज्या प्रकारे ह्या मेडवर प्रॉपर्टी उधळतायत ना, तर मला नाही वाटत की स्वतःच्या मुलांकरता ते काही ठेवतील म्हणून. आता तूच सांग, मेडला काय कोणी शेअर्स देतं का 5%? अगं यांनी दिले 5%. 5% शेअर्स दिले त्या गौरीला. हो गाई, त्या दिवशी नाही का माझ्या समोरच बोलले ते. आता मारे सुनसून करताय. ही मेड होतीच आधी मुलीसारखी. आता पुष्पाही त्यांना मुलासारखा वाटायला लागलाय. स्वतःच्या मुलासुनांना सोडलं वाऱ्यावर आणि ह्यांची मात्र ह्या राजनला काळजी. आई पण काय गौरीची परिस्थिती बघून थोडंफार दिलं असेल त्यांना. दया येते ना तिची. पुष्पाला कुठे काय दिलंय? अगं दिलं नाही म्हणजे देणार नाही असं नाही काही. अगं कंपनीत एखाद्या वेळेस मोठं पद देतील. उद्या त्यांना मुलं होतील, त्यांना पण देतील काहीतरी. नाहीतरी राजन स्वतःच्या मुलांपेक्षा इतरांवरच जीव ओवाळून टाकतो. अगं म्हणून तर सुमित आणि रोहित पेक्षा रुद्रचे जास्त लाड होतात. अगं पुष्पाला दत्तक घेतील ते नवरा बायको आणि स्वतःच्या मुलांना मात्र अनाथ करून टाकतील ग. अगं मग त्यांच्या बायका मुलांनी कुठे जायचं ग? मला फार काळजी वाटते ग त्यांची. नाही गाई, असं काही नाही होणार. सोहा, तू केव्हा आलीस? तू काही ऐकलं नाहीस ना? आईकडे लक्ष नको देऊ अगं. ती काहीही बोलत असते.
ठिणगी तर पडली. आता राजन घरी आले की सोहा. मला बोलवलंस? हा ये ना. अरे जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. अरे ऍक्च्युली खूप गडबड झाली आहे. आजीनी मुहूर्त काढलाय खरा, पण काय? आणि लग्नाची तारीखही ठरली आहे. सॉरी, मी तुला हे सगळं खूप अचानक सांगतोय. बोल रुद्र. पुष्पा, मी तुझं लग्न नाही अटेंड करू शकत. मला अर्जंटली नॉर्थला जावं लागतंय. तिथे मेजर प्रॉब्लेम झालाय. मी खूप प्रयत्न केला मीटिंग कॅन्सल करायचा, पण नाही मॅनेज होते त्यांच्याकडून. सो मला जावंच लागेल. हा, पण तू लग्न वगैरे पोस्टपोन करायचा विचार करू नकोस. तारीख ठरलीये. तुम्ही मस्त लग्न एन्जॉय करा, मेमोरेबल बनवा लग्न. आणि हा, मी त्या वेडिंग प्लॅनरला पण सांगून ठेवलंय की माझ्या जिगरी मित्राचं लग्न आहे, हे नीटच झालं पाहिजे. मग त्याला हे का नाही सांगितलंस? माझ्या जिगरी मित्राच्या लग्नात मीच नसणार आहे म्हणून. अरे आता मला काय माहित होतं हा प्रॉब्लेम होणार आहे. सगळं अचानक घडलं यार. बट तू माझा विचार करू नकोस. तू लग्नावर कॉन्सन्ट्रेट कर. लग्न आहे यार तुझं. आणि पुष्पा, ठरलेल्या दिवशी जर लग्न नाही झालं ना, तर गौरीजींचा हिरमोड होईल. त्यांना दुखवू नकोस. अरे तू बघतोस ना त्या किती खुश आहेत. सो आता प्लॅन मध्ये नो चेंज. मी आल्यावर ऑर्गनाइज करूया ना मस्तपैकी रिसेप्शन पार्टी. मी ऑर्गनाइज करतो. मस्त ढोल ताशे, सनई चौघडे,